भारताची पाणी आणि हवेवर चालणारी एक रेल्वे जिचं भाडं फक्त 5 रुपये कमीत कमी ते 25 रुपये जास्तीत जास्त असेल असं तुम्हाला सांगितलं तर हो, हा व्हिडिओ पूर्ण बघा हे समजून घेण्यासाठी. जगातली सर्वात मोठ्या रेल्वे मार्गांपैकी एक असलेली भारतीय रेल्वे ही दिवसागणिक आधुनिकतेकडे नवे टप्पे जे आहेत ते गाठत आहे. एकीकडे बुलेट ट्रेन सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू असतानाच आता देशातली पहिली हायड्रोजन ट्रेन, सोप्याच भाषेत सांगायचं म्हटलं तर पाण्यावर चालणारी ट्रेन नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती सेवेत दाखल होणार आहे, पण याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असून ही ट्रेन कुठून कुठे धावणार, तिकीट किती असतील, तिचं वैशिष्ट्य आणि सुविधा काय असतील, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले. तर चला लगेचच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सगळं सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून सांगतो. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. 2026 हे वर्ष आपल्या देशासाठी, आपल्या सगळ्यांसाठी विशेष ठरतं आणि त्यात भारतीय रेल्वेसाठी आणखीनच मोठं क्रांतिकारी पर्व असं म्हणता येईल. 2023ला तेव्हा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत हायड्रोजन ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली होती आणि आज ते स्वप्न पूर्णत्वास आलं असं आपण म्हणू शकतो. भारताची पहिली वहिली हायड्रोजन ट्रेन म्हणजेच पाण्यावर चालणारी ट्रेन पूर्णपणे तयार झाली आहे. लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सुद्धा सज्ज झाली आहे. हायड्रोजन कार नंतर आता हायड्रोजन ट्रेन सेवेत दाखल होणार असून रेल्वे इतिहासातला एक मोठा क्षण मानला जातोय. मग प्राथमिक माहितीनुसार हरियाणा मधून ही ट्रेन पहिले धावणार आहे. त्याचबरोबर पुढे बघूया की हायड्रोजन ट्रेन ही हायड्रोजन इंधन तंत्रज्ञानावर आधारित ट्रेन आहे. हायड्रोजन हे सर्वात स्वच्छ इंधन मानलं जातं, त्यामुळे ही ट्रेन पारंपरिक डिझेल गाड्यांना इको फ्रेंडली पर्याय आहे. हायड्रोजन वायूचा वापर या ट्रेनमध्ये इंधन म्हणून करण्यात आलाय. हायड्रोजन गॅस ऑक्सिजन सोबत मिळून वीज निर्माण करते. या प्रक्रियेत हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या प्रक्रियेतून वीज निर्माण केली जाते. या वीजनं ट्रेनची इलेक्ट्रिक मोटर चालवली जाते. हायड्रोजन ट्रेन डिझेल गाड्यांपेक्षा अधिक ऊर्जा कार्यक्षम मानल्या जातात. आतापर्यंत डिझेल ट्रेनमुळे प्रदूषण होत होतं आणि इलेक्ट्रिक ट्रेन विजेवर अवलंबून होत्या, पण हायड्रोजन ट्रेन हे भविष्यातील इंधन आहे. दरम्यान 26 जानेवारी 2026 हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरणार असून याच दिवशी या ट्रेनची चाचणी सुरू होणार आहे आणि भारत जगाला आपली ग्रीन एनर्जीची ताकद जी आहे ते दाखवून देणार आहे. ही ट्रेन पहिल्यांदा हरियाणातल्या जिंद ते सोनीपत दरम्यान 90 किलोमीटरचं अंतर पार करणार आहे. या ट्रेनचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार असून ही ट्रेन भारताच्या मेक इन इंडिया आणि ग्रीन इंडिया संकल्पनेचं एक उदाहरण मानलं जातं. नमो ग्रीन रेल असं या रेल्वेला नाव देण्यात आलं असून निळ्या रंगात अनोख्या ढंगात ही ट्रेन तुम्हाला आम्हाला पाहायला मिळणार आहे. भारतीय रेल्वेनं हा प्रकल्प अत्याधुनिक पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवलाय. RDSO म्हणजेच रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन आणि स्पॅनिश कंपनी ग्रीन एच यांनी एकत्र काम करून ही ट्रेन पूर्णपणे स्वदेशी बनावटीनं विकसित केली आहे. यासाठी हरियाणातल्या जिंदमध्ये देशातलं सर्वात मोठं हायड्रोजन प्लांट जो आहे तो उभा करण्यात आलाय. या प्रकल्पाची ऊर्जा साठवण क्षमता सुमारे 3000 किलो हायड्रोजन इतकी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकल्पावर सुमारे 120 कोटी रुपयांचा खर्चही करण्यात आलाय. त्यामुळे भारत आता फक्त ग्रीन एनर्जी मध्येच नाही तर अत्याधुनिक रेल्वे तंत्रज्ञानातही जगासमोर उभा राहतोय असं म्हणता येईल. दरम्यान हायड्रोजन पर्यावरणासाठी अनुकूल आहे, कारण त्यामुळे कार्बन डायऑक्साईड किंवा इतर हानिकारक वायू उत्सर्जित करत नाहीत. त्याचं एकमेव उत्सर्जन ते म्हणजे पाणी आहे. तर हायड्रोजन इलेक्ट्रोलिसिस द्वारे तयार होणारा ग्रीन हायड्रोजन या ट्रेनचं इंधन आहे, ज्यामुळे या ट्रेननं धूर आणि प्रदूषणाशिवाय पूर्णपणे पर्यावरणपूरक प्रवास साध्य केला जाणार आहे. म्हणजेच काय, ही ट्रेन इतर ट्रेननुसार धूर सोडणार नाही तर पाणी आणि वाफ बाहेर टाकेल. आणि हायड्रोजन ट्रेन डिझेल गाड्यांपेक्षा खूपच कमी आवाज करतात, ज्यामुळे प्रवाशांना शांततेत प्रवासाचा अनुभव मिळेल. शिवाय ही ट्रेन जी आहे ती ब्रॉड गेजवर चालेल आणि ट्रेनमध्ये 2 ड्रायव्हिंग पॉवर कार DPC आपण त्याला म्हणतो ते असतील. प्रत्येकीची क्षमता जी आहे ती 1200 किलोवॅट अशी एकूण क्षमता असेल, जी टोटल असेल 2400 किलोवॅट 2 DPC कारच्या मिळून आपण जे पाहिलं तर. त्याचबरोबर ट्रेन जी आहे ही 1200 हॉर्स पॉवरच्या इंजिनमुळे ताशी 110 किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहे, जी एकाच वेळी 2638 प्रवासी वाहून नेऊ शकते. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक शक्य होणार आहे. तर या ट्रेनमध्ये 8 प्रवासी कोच जोडण्यात आलेत. एकूणच हा प्रकल्प भारतीय रेल्वेसाठी मोठा टप्पा ठरणार आहे. तसं पाहायला गेलं तर या ट्रेनचा वेग, प्रवासी क्षमता आणि सुविधा सर्वसामान्य डिझेल आणि किंवा इलेक्ट्रिक ट्रेन समानच आहे, पण खास बाब म्हणजे
1 किलो हायड्रोजन सुमारे 4.5 लिटर डिझेल इतकं अंतर पार करू शकतो आणि इलेक्ट्रिक ट्रेनच्या तुलनेत हायड्रोजन ट्रेन तब्बल 10 पट जास्त अंतर कापू शकते. त्यामुळे ही गाडी केवळ पर्यावरणपूरक नाही तर प्रवाशांच्या बजेटसाठी परवडणारी. ती अशी की आता अनेकांना वाटेल की इतकी हाय फाय ट्रेन म्हणजे सर्वसाधारण नागरिकांना कशी परवडणार ना. पण असं नाही. या ट्रेनचं प्रवासी भाडं तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण फक्त 5 ते 25 रुपये दरम्यान राहणार आहे. म्हणजेच विद्यार्थी, नोकरदार आणि दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी ही ट्रेन खरोखरच वरदान ठरणार आहे. याशिवाय या ट्रेनमध्ये आधुनिक सुविधाही आहेत. म्हणजेच काय, ऑटोमॅटिक दरवाजे, एअर कंडिशनिंग, डिजिटल डिस्प्ले, मॉडर्न डिझाईन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शांतता. म्हणजे प्रवाशांना शांत, आरामदायक आणि जलद प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. दरम्यान याबद्दल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिलेल्या लिखित उत्तरात सांगितलं की देशाची पहिली हायड्रोजन ट्रेन RDSOच्या मानकांनुसार संपूर्णतः स्वदेशी पद्धतीने तयार करण्यात आली आहे. शिवाय ही जगातली सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन असेल असंही त्यांनी म्हटलंय. तर हायड्रोजन फॉर हेरिटेज प्रकल्पांतर्गत 35 हायड्रोजन गाड्या चालवण्याची योजना रेल्वेची आहे. त्यासाठी 2800 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद करण्यात आली आहे. तसेच हायड्रोजन ट्रेनशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आता या पहिल्या वहिल्या हायड्रोजन ट्रेनमुळे केवळ प्रदूषण कमी होणार नाही तर भविष्यातील म्हणजेच नेक्स्ट जनरेशन इंधन तंत्रज्ञान आणि भारतीय रेल्वेसाठी हा खरंच एक मोठा टप्पा ठरणार आहे. त्यामुळे 26 जानेवारी 2026 हा दिवस भारतीय दळणवळणाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल आणि लवकरच आपण सगळे तिचा अनुभव घेणार आहोत. ज्यामुळे वंदे भारत नंतर आत्मनिर्भर भारत संकल्पनेसाठी ही एक मोठं यश जे आहे हे या स्वरूपात मानलं जात आहे. तुर्तास आपण इथे थांबूयात. मात्र आपलं या बद्दल काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी.